नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आर.पी. पाटील, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या सिलेबसमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओत आपण सुरुवात केलेली होती. आज आपण प्रकरण 4 पुरवठ्याचे विश्लेषण, त्याला इंग्रजीमध्ये सप्लाय अनालिसिस असे म्हटले जाते, या प्रकरणातील उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणात पुरवठ्याचा नियम हा महत्त्वाचा भाग आपण अभ्यासणार आहोत. तर काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका आणि टिप्पण करत चला. बघा मित्रांनो, पुरवठ्याचा नियम प्रस्तावना आर्थिक सिद्धांतात जसे मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा नियम सुद्धा मूलभूत नियम आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूल तत्वे या पुस्तकात मागणी नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियम ही मांडला आहे. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध स्पष्ट केला जातो. नियम काय आहे बघा, त्याला आपण सिद्धांत देखील म्हणत असतो. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगरसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगरसंख्येचा पुरवठा केला जातो. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. बघा मित्रांनो, जसं आपण मागणी नियमाचा सिद्धांत बघितला किंवा मागणी नियम अभ्यासला, त्याच पद्धतीने पुरवठ्याचा नियम हा तितकाच महत्वाचा आहे. पुरवठ्याचा नियम काय आहे बघा, जसं मागणी नियमामध्ये आपण मला या अगोदर पण सांगितलं होतं की नियम अभ्यासत असताना त्याला इतर परिस्थिती ही गृहीत धरलेली असतेच. मग इतर परिस्थिती म्हणजे नेमकी कोणती? तर इतर म्हणजे अशी परिस्थिती की जी सिद्धांताला गृहीते धरलेली असतात, ती म्हणजे इतर परिस्थिती. मग ही इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला, म्हणजे वस्तूची किंमत वाढली की त्या वस्तूच्या वाढत्या किमतीला नगरसंख्येचा पुरवठा केला जातो. म्हणजेच वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढवला जातो आणि याच्या उलट वस्तूच्या कमी किमतीला कमी नगरसंख्येचा पुरवठा केला जातो. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली की आणखीन पुरवठा सुद्धा कमी केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो, या उलट वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. हा आहे सिद्धांत. मात्र हे केव्हा घडेल की ज्या वेळेला इतर परिस्थिती स्थिर असेल त्यावेळेला. मग इतर परिस्थिती कोणती आहे ते आपण पुढे अभ्यासणार आहोतच. दुसऱ्या शब्दात, इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगरसंख्येचा पुरवठा वाढतो. म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं की इतर घटक स्थिर असताना, इतर घटक म्हणजे कोणते घटक की जे आपण गृहीते धरलेली आहे, गृहीतांमध्ये जी परिस्थिती धरलेली आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्थिर असते सिद्धांत काळामध्ये, त्याच वेळेला असं घडू शकतं. मग कसं घडू शकतं की किंमत वाढल्यास वस्तूच्या नगरसंख्येचा पुरवठा वाढतो. म्हणजे किंमत वाढली की पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाली की पुरवठा सुद्धा कमी होतो. अशा प्रकारे नगरसंख्या आणि किंमत यांचा समसंबंध असतो. म्हणजे याचाच अर्थ वस्तूची किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये असणारा संबंध हा समस्वरूपाचा असतो. म्हणजेच किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा देखील कमी होतो. मात्र मित्रांनो, याच्या अगोदरचा आपण जो काही व्हिडिओ बघितलेला आहे, जो काही विषय आपण अभ्यासला आहे की मागणी नियम, यामध्ये या मागणी नियमामध्ये वस्तूची किंमत आणि मागणी यात असलेला संबंध हा विरुद्ध संबंध आहे आणि पुरवठ्याच्या नियमामध्ये समसंबंध आहे, हे लक्षात असू द्या. किंमत व पुरवठा यातील सहसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो बघा. एस एक्स बरोबर एफ कंसामध्ये पी एक्स, जिथे यस म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय घेण्यात आलेला आहे, पुरवठा, आणि यक्सचा अर्थ वस्तू घेण्यात आलेला आहे. यफचा अर्थ फलन असा घेण्यात आलेला आहे. पीचा अर्थ किंमत असा घेण्यात आलेला आहे. आता या नियमाला जी इतर परिस्थिती आपण गृहीत धरलेली असते, ती इतर परिस्थिती म्हणजे नेमकी कोणती, तर ती म्हणजे गृहीतके. मग ही गृहीतके नेमकी कोणती आहेत याचा बारकाईने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बघा, गृहीतके, पुरवठ्याचा नियम हा खालील गृहीतकांवर आधारित आहे. पहिलं गृहीत आहे स्थिर उत्पादन खर्च. उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल. बघा मित्रांनो, उत्पादन खर्च, आता उत्पादन खर्च म्हणजे नेमका कोणता, तर
वस्तूची निर्मिती करत असताना असंख्य अशा उत्पादन घटकांची आवश्यकता असते. त्यामध्ये भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असेल, हे चारही घटकांव्यतिरिक्त इतर काही उपघटक असतात की त्यांची मदत ही त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आवश्यक असते. मग यांची मदत घेत असताना जो काही येणारा खर्च आहे वस्तू निर्मितीसाठी, फायनली बाजारामध्ये ती वस्तू विक्रीला आणण्यासाठी, ज्याला आपण अंतिम वस्तू म्हणतो, ती अंतिम वस्तू पक्क्या मालात तिचं रूपांतर करण्यासाठी जे काही खर्च येत असतो त्या सर्व खर्चालाच उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. मग हा जो काही उत्पादन खर्च आहे सिद्धांत काळामध्ये तो स्थिर असतो असं गृहीत धरलेलं आहे, तरच सिद्धांत आपल्याला प्रत्ययास येतो. दुसरं गृहीत आहे स्थिर उत्पादन तंत्र. आता तंत्र म्हणजेच काय की वस्तू निर्मिती करीत असताना जे काही यंत्र वापरलेलं असेल, जी काही योजना त्यांनी अंमलात आणलेली असेल, ती योजना किंवा तंत्र म्हणजेच किंवा यंत्र म्हणजेच तंत्र होय, किंवा पद्धती, थोडक्यात म्हणजे काय पद्धत ती स्थिर असते, त्यात बदल होता कामा नये. कारण सिद्धांत काळामध्ये सिद्धांत चालू असताना अचानक एखादी वस्तू निर्मितीसाठी लागणारं यंत्र आपल्याजवळ आलं तर आपण 1 तासात ती वस्तू तयार करण्याऐवजी आपण 5 मिनिटांमध्ये ती वस्तू तयार करू शकतो. म्हणून लागणारा कालखंड हा सारखाच असला पाहिजे, म्हणून तंत्रात कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. उत्पादन तंत्रात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. सुधारित तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते, त्याच किमतीला पुरवठा वाढतो. बघा मित्रांनो, उत्पादन तंत्र हे स्थिर असलं पाहिजे असे गृहीत त्या ठिकाणी धरण्यात आलेले आहे. सुधारित तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते. मी आताच सांगितलं की 1 तासात जी वस्तू तयार होते ती 5 मिनिटात तयार होईल. त्यामुळे जे काही सुधारित तंत्र आहे ते सुधारित तंत्राचा वापर न करता सिद्धांत काळामध्ये सुरुवातीला जे आपण तंत्र वापरलेलं आहे त्याच तंत्राचा नियमितपणे वापर हा झाला पाहिजे, तरच वस्तूची किंमत स्थिर वाढली की पुरवठा वाढू शकतो, अन्यथा वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा देखील कमी होऊ शकतो. तिसरं गृहीत आहे हवामानाच्या स्थितीत बदल नाही. बघा, हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही हे गृहीत धरले आहे. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा घटू शकतो. बघा मित्रांनो, हवामानाची जी काही परिस्थिती असते त्या हवामानाच्या परिस्थितीमुळे बाजारात असलेल्या वस्तू सेवांच्या पुरवठ्यामध्ये वाढ किंवा घट ही होत असते. समजा अचानक काही कारणास्तव पूर किंवा भूकंप, दुष्काळ असा नैसर्गिक आपत्ती निर्माण जर झाली तर अशा परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढत असताना सुद्धा पुरवठ्याची वाढ ही करता येत नाही. म्हणून अशा स्थितीत हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही असं गृहीत या ठिकाणी धरलेलं आहे. चौथं गृहीत आहे सरकारी धोरणात बदल नाही. आता सरकारी धोरणात बदल नाही म्हणजेच काय की सरकारच्या व्यापार विषयक व कर विषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. बघा मित्रांनो, सरकारचे व्यापार विषयक धोरण, त्यालाच आपण व्यापार तोल असं म्हणत असतो, म्हणजे आयात आणि निर्यात, आयात किंवा निर्यातीचं जे काही सरकारचं धोरण असतं त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. कारण निर्यातीला जर शासनाने प्रोत्साहन दिलं किंवा व्यापार तोल जर कमी केला तर अशा वेळेला आपल्या देशात त्या वस्तूचं उत्पादन जरी होत असलं तरी आपल्या देशातील लोकांना त्या वस्तूचा उपयोग फार कमी प्रमाणात करता येत असतो. कारण त्या वस्तूची निर्यात ही मोठ्या प्रमाणात शासनाने त्या निर्यातीला परवानगी दिलेली असते. त्यामुळे व्यापार तोल किंवा व्यापार विषयक धोरण हे स्थिर असलं पाहिजे. त्यातल्या त्यात कर विषयक धोरणात कोणत्याही प्रकारचा शासनाने बदल होता कामा नये. कारण नियम प्रत्यास येत असताना शासनाने लादलेले जे काही कर आहेत त्या कर विषयक धोरणात जर बदल झाला किंवा शासनाने कर जर कमी केले तर अशा वेळेला त्या वस्तूची किंमत ही कमी होत असते. आणि त्या वस्तूची किंमत जर कमी झाली अर्थात पर्यायाने त्या वस्तूला केला जाणारा पुरवठा सुद्धा कमी होत असतो. म्हणून सिद्धांत काळामध्ये किंवा नियमाच्या प्रत्यास येत असताना सरकारी धोरणात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये असं गृहीत या ठिकाणी धरण्यात आलेलं आहे. पाचवं गृहीत आहे वाहतूक खर्च स्थिर. वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. उदाहरणार्थ, चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल. बघा मित्रांनो, वाहतूक खर्च स्थिर असला पाहिजे. आता वाहतूक खर्च म्हणजे नेमका कोणता खर्च की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण वस्तू ज्या साधनाद्वारे, ज्या यंत्राद्वारे घेऊन जाऊ शकतो त्याला आपण वाहतूक यंत्र असं म्हणत असतो. या वाहतूक यंत्राच्या किमतींमध्ये सुद्धा बदल होता कामा नये.
जर या वाहतूक यंत्रांच्या किमतीमध्ये बदल झाला तर ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असताना येणारा खर्च कमी होईल, म्हणजेच उत्पादन खर्च हा कमी होतो, पर्यायाने त्या वस्तूची किंमत कमी होते. वस्तूची किंमत कमी झाली की आपोआप त्या वस्तूला केला जाणारा पुरवठा सुद्धा कमी होत असतो. म्हणजेच उत्पादन खर्च हा कमी झाल्या कारणाने उपभोक्ते त्या वस्तूची किंमत कमी करतात. म्हणजे याचाच अर्थाने उत्पादक ज्या वस्तू तयार करत असतात त्या वस्तूला केली जाणारी मागणी ही कमी झाल्या कारणाने आपोआप वस्तूची किंमत वाढते आणि वस्तूची किंमत वाढल्या कारणाने आपोआप पर्यायाने पुरवठा सुद्धा हा वाढत असतो. म्हणून वाहतूक खर्च सुद्धा सिद्धांत काळामध्ये स्थिर असला पाहिजे, कारण चांगली वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना म्हणजे किंमत तीच असते आणि पुरवठ्यात वाढ ही होऊ शकते. का होऊ शकते? कारण उत्पादन खर्च कमी असतो. उत्पादन खर्च कमी आल्या कारणाने उपभोक्त्याला त्या वस्तूची त्याच किमतीला विक्री करणे हे परवडत असतं. त्यामुळे त्याच वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होऊ शकते. 6वं गृहीत आहे इतर वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. आता इतर वस्तूंच्या म्हणजे नेमक्या कोणत्या? पर्यायी व पूरक वस्तू. याचे काही पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती आहेत या स्थिर असल्या पाहिजेत, तरच सिद्धांत हा प्रत्याशित असतो. सिद्धांत प्रत्याशित असतो म्हणजे याचाच अर्थ काय की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढला पाहिजे, या उलट वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा देखील कमी झालाच पाहिजे. हा आपला सिद्धांत आहे आणि ही सिद्धांत काळामध्ये ही परिस्थिती अशीच अनुभवायला आली पाहिजे. बघा, इतर वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. तर इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. जर वस्तूच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. म्हणजेच आपण जे काही 4 उत्पादनाचे घटक वस्तूचा उत्पादन कार्यासाठी त्याचा वापर करत असतो ते एका वस्तूच्या निर्मितीसाठी आपण वापरत असताना ज्या पर्यायी किंवा पूरक वस्तूंच्या किमती कमी होतात त्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्या उत्पादन घटकांची वळवणी केली जाऊ शकते किंवा त्याचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. म्हणून अशा स्थितीमध्ये नियम काळामध्ये किंवा सिद्धांत प्रत्याशित असताना त्याचा प्रयोग आपण करत असताना इतर वस्तूंच्या किमती सुद्धा स्थिर असल्या पाहिजेत, तर सिद्धांत आपल्याला प्रत्यास घेऊ शकतो. 7वं गृहीत आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. बघा, भविष्यकाळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही, जसे गृहीत धरण्यात आले आहे. बघा मित्रांनो, भविष्यकालीन किमतींचा अंदाज नाही. आता भविष्यकालीन किमती म्हणजे आज असलेल्या किमतीपेक्षा उद्या त्या वस्तूची किंमत काय असणार असा अंदाज विक्रेते बांधू शकत नाहीत. त्यामुळे आज त्या वस्तूची किंमत आहे त्या परिस्थितीमध्ये वस्तूंचा पुरवठा करण्यात ते धन्यता मानतात आणि वस्तूची किंमत कमी असताना सुद्धा त्याचा पुरवठा हा जास्त प्रमाणात केला जाऊ शकतो. म्हणून भविष्यकालीन किमतींचा अंदाज त्याला करता आला नको पाहिजे, तो करीत नाही असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. म्हणजे वस्तूची किंमत वाढणार किंवा कमी होणार हे याचा विचार त्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये विक्रेता करीत नाही. म्हणून भविष्यकाळात वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे गृहीत धरलेले आहे. अशा रीतीने पुरवठ्याचा नियम खालील पत्रक व आकृतीच्या साहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतो. बघा मित्रांनो, अशी 7 गृहीतके ज्यांना आपण इतर परिस्थिती असं म्हणत असतो, या इतर परिस्थितीमध्ये ही 7 गृहीतकांचा वापर पुरवठा नियम प्रत्यास येत असताना ही गृहीतके गृहीत म्हणून धरली जातात. पुढे आहे या गृहीतकांवर आधारित पुरवठ्याचा नियम. आता हा पुरवठ्याचा नियम एका उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्ट करता येतो. बघा, त्यासाठी पुढील प्रकारचं तक्ता क्रमांक 4.3 या ठिकाणी पुरवठ्याचं पत्रक आपल्याला दर्शवण्यात आलेलं आहे. या पुरवठा पत्रकामध्ये 2 कॉलम दाखवण्यात आलेले आहेत. एक क्ष वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये आणि दुसरा कॉलम आहे क्ष वस्तूचा पुरवठा नगसंख्या किलोग्रॅम मध्ये. 10 रुपये वस्तूची किंमत असताना 100 किलोग्रॅम वस्तूचा पुरवठा केला जातो. तर नंतर 20 रुपये वस्तूची किंमत असताना 200 किलोग्रॅम, 30 रुपये वस्तूची किंमत असताना 300 किलोग्रॅम, 40 रुपये असताना 400 किलोग्रॅम, 50 रुपये असताना 500 किलोग्रॅम अशी वस्तूचा पुरवठा केलेला दिसतो. यावरून आपल्याला असं लक्षात येतं या तक्त्यावरून किंवा या
पुरवठा पत्रकावरून की वस्तूची किंमत वाढत असताना सिद्धांतामध्ये बघा काय सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढत असताना पुरवठा देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो. याच्या उलट तक्त्याच्या खालून वरती जर तुम्ही गेलात तर 50, 40, 30, 20, 10 म्हणजेच वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा सुद्धा खालून वरती आपण जर तक्त्याचा अभ्यास केला तर आपल्याला वस्तूचा केला जाणारा जो काही पुरवठा आहे तो सुद्धा कमी झालेला दिसतो. म्हणजेच सिद्धांताच्या दोघं बाजू की वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर पुरवठा कमी होतो, याउलट वस्तूची किंमत वाढली की पुरवठा सुद्धा वाढतो. या दोघही बाजू आपल्याला या एकाच तक्त्याच्या साहाय्याने अभ्यास करू शकतात. बघा तक्त्याचं स्पष्टीकरण. तक्ता क्रमांक 4.3 मध्ये श वस्तूची किंमत आणि नगसंख्या यामधील प्रत्यक्ष संबंध स्पष्ट केला आहे. जेव्हा किंमत 10 रुपये पासून 20, 30, 40 व 50 रुपयापर्यंत अनुक्रमे वाढते तेव्हा पुरवठा सुद्धा 100, 200, 300, 400 व 500 नगसंख्येपर्यंत पुरवठा वाढतो. याचा अर्थ जेव्हा किंमत वाढते तेव्हा पुरवठाही वाढतो आणि किंमत कमी होते तेव्हा पुरवठाही कमी होतो. वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो. हे आकृती 4.4 मध्ये दर्शविले आहे. बघा मित्रांनो, मला तक्त्यावरून स्पष्ट झालं असेल की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा कसा कमी होतो, या उलट वस्तूची किंमत वाढली की पुरवठा कसा वाढतो हे तुम्हाला या ठिकाणी या सिद्धांताचा प्रत्यय या तक्त्यावरून आला असेल. या तक्त्याच्याच आधारे आपण एक आकृतीच्या साहाय्याने देखील हा सिद्धांत स्पष्ट करू शकतो. बघा स्क्रीनवरती तुम्ही आकृती बघू शकतात. आकृती 4.4 दोन अक्ष या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. गणितीय नियमाप्रमाणे किंवा भूमितीय लेखाप्रमाणे एक आडवा अक्ष आहे क्ष अक्ष, उभा अक्ष आहे य अक्ष. आडव्या अक्षावर पुरवठा दाखवण्यात आलेला आहे आणि उभ्या अक्षावर किंमत, य अक्षावर किंमत दाखवण्यात आलेली आहे. दोघही अक्षांवरून आडवे किंवा उभे लंब टाकले असता काही बिंदू प्राप्त होतात. ते बिंदू आपण एकमेकांना जोडले की एक वक्र तयार होतो आणि त्या वक्रालाच पप असं म्हटलं जातं. पप म्हणजेच पुरवठा वक्र. हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वरती सरकत जाणारा असाच असतो. मित्रांनो लक्षात घ्या, मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली अशा स्वरूपाचा येत असतो. त्याच्या विरुद्ध पुरवठ्याचा नियम हा किंवा पुरवठ्याचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वरती चढत जाणारा अशाच स्वरूपाचा असतो. लक्षात असू द्या. बघा आकृतीचे स्पष्टीकरण बघा. आकृती 4.4 मध्ये वस्तूचा पुरवठा, नगसंख्या श अक्षावर आणि किंमत य अक्षावर दाखवलेली आहे. पप हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असून किंमत आणि पुरवठा यांचा प्रत्यक्ष संबंध दाखवला आहे. आता मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला असेल की मागणीच्या नियमामध्ये मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येत असतो. त्याचं कारण काय की मागणी आणि किंमत यांच्यामध्ये असलेला संबंध हा विरुद्ध असतो म्हणून तो खाली येणारा असतो. आणि पुरवठा नियमामध्ये वस्तूची किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये असलेला संबंध हा समस्वरूपाचा असतो म्हणून हा वक्र डावीकडून उजवीकडे वरती चढत जाणारा असतो. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. बघा मित्रांनो, तुम्हाला सिद्धांत तक्त्यावरून आणि आकृतीवरून खूप छान पद्धतीने समजला असेल. यावरून या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद कोणते असतात हे अभ्यासणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबतो. धन्यवाद.